सुधागड माध्यमिक विद्यालय कळंबोली सेमी इंग्लिश स्टँडर्ड 8th सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 15 साऊंड सब्जेक्ट टीचर मिसेस भोसले SS. Dear students, today we are going to learn the chapter number 15 sound. Sound means dhwani. Can you recall? See here. How is sound produced? म्हणजे ध्वनी हा कसा निर्माण होत असतो. Sound can be generated from a vibrating objects. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होत असतो. This is the answer of these questions. Then we will see the production of sound means ध्वनीची निर्मिती. See here the picture of tuning fork. Tuning fork means नाद काटा. This is the prongs of tuning fork. This is the prongs means bhuja. Here is one prong and this is second prong, and this is called stem. Stem means आधार. We will see the production of sound means ध्वनीची निर्मिती. We have learned that sound can be generated from a vibrating objects. With an example of tuning fork, we will now learn about how a sound is produced due to such vibrations. A photograph of tuning fork is shown in figure 15.1. Means जेव्हा एखादी वस्तू कंप पावते त्यावेळेला त्या ठिकाणी ध्वनी हा निर्माण होत असतो. म्हणजे वस्तूच्या कंपनामुळे ध्वनी हा निर्माण होतो. आणि हे पाहण्यासाठी आपण ट्युनिंग फॉर्क्स म्हणजे नाद काट्याचं उदाहरण घेऊन या ठिकाणी आपण हे समजून घ्यायचं आहे. ए ट्युनिंग फॉर्क इज मेड ऑफ 2 prongs अँड ए स्टेम. म्हणजे हा नादकाटा जो आहे तो एक आधार आणि 2 भुजा याच्यापासून बनलेला असतो. कीपिंग द स्टेम स्टेडी, इफ द prongs आर स्ट्रक दे स्टार्ट व्हायब्रेटिंग. म्हणजे ज्यावेळेला या ठिकाणी या भुजा कंप पावायला लागतात त्यावेळेला त्या ठिकाणी ध्वनीची निर्मिती होत असते. फिगर 15.2 A shows a stationary tuning fork. To show the state of air around the tuning fork, vertical lines are used. Here the vertical lines are equally spaced. It indicates that the average distance between the air molecule is the same everywhere, and the average air pressure in 3 regions A, B, C is also same. या ठिकाणी इथं 15.2 this is the diagram 15.2 प्रोडक्शन ऑफ ए साऊंड बाय ट्युनिंग फॉर्क. म्हणजे नाद काट्याद्वारे किंवा या ट्युनिंग फॉर्कच्या साह्याने ध्वनीची निर्मिती कशी होते हे दर्शवणारी या ठिकाणी ही काय आहे डायग्राम आहे किंवा हा ट्युनिंग फॉर्क दाखवले आहे. म्हणजे ज्यावेळेला नाद काटा हा स्थिर असतो हे आकृतीमध्ये दाखवलेले असा हा नाद काटा स्थिर आहे त्यावेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या हवेची स्थिती हे दाखवण्यासाठी इथे व्हर्टिकल लाईन्सचा वापर केलेला आहे. म्हणजे उभ्या रेषेंचा वापर केलेला आहे. इन दिस व्हर्टिकल लाईन्स द डिस्टन्स इज सेम. म्हणजे याच्यामधलं अंतर कसं आहे सारखं आहे. म्हणजेच हवेतील वायूचे रेणू एकमेकापासून सारख्याच अंतरावरती असतात. म्हणून या ठिकाणी A, B, C या 3ही ठिकाणी हे एअर प्रेशर जे आहे ते सेम दाखवलेलं आहे. If the stem is kept steady and the prongs are struck, the prongs are set into vibrations. म्हणजे आधाराच्या मदतीने नाद काटा एका रबरी तुकड्यावरती आपटला तर त्या ठिकाणी तो कंप पावायला सुरुवात होतो. इट मीन्स दॅट दे आर सेट इंटू पिरियडिक मोशन. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होते त्यांची
नियतकालिक अशा प्रकारची हालचाल सुरू होते. पिरियडिक मोशन म्हणजे नियतकालिक हालचाल. इन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे मागे पुढे अशी टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी त्यांची हालचाल सुरू होते. वी विल सी स्टेप बाय स्टेप द रिझल्ट ऑफ सच मोशन. या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने हा परिणाम कसा होतो हे पाहूया. इफ ड्युरिंग द व्हायब्रेशन द प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फॉर्क go away from each other as shown in figure 15.2b. The air outside the prongs is compressed and the air pressure is there increases. म्हणजे या ठिकाणी एअर प्रेशर काय झालेले इन्क्रीज झालेले. म्हणजे या प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फॉर्क्स go away from each other. These prongs are go away from each other. Then the air pressure is increases. Here एअर प्रेशर काय झालेले वाढलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला या ठिकाणी भुजा एकमेकापासून दूर जातात त्यावेळेला त्या बाहेरची हवा ही दाबली जाते आणि त्याच्यामुळेचा त्या ठिकाणी त्याच्यातला एअर प्रेशर हा काय होतो वाढतो. द एअर आउटसाइड द प्रॉन्ग्स इज कॉम्प्रेस्ड अँड द एअर प्रेशर देअर इज इन्क्रीज. सच ए स्टेट ऑफ हाय प्रेशर इज क्रिएटेड रिजन इन ए इन द फिगर. म्हणजे या ठिकाणी काय असतं हाय प्रेशर असतं ए पार्टमध्ये. द रिजन इन विच एअर इज ॲट हाय प्रेशर अँड हाय डेन्सिटी इज कॉल्ड कॉम्प्रेशन. म्हणजे ज्या ठिकाणी ए या ठिकाणी उच्च दाबाची स्थिती निर्माण होते आणि उच्च दाब आणि उच्च घनतेचा हा जो भाग आहे, हा जो उच्च घनता आणि उच्च दाब असणारा हा जो भाग आहे त्याला कॉम्प्रेशन असं म्हटलं जातं. कॉम्प्रेशन याला मराठीमध्ये संपीडन असं म्हटलं जातं. इन द नेक्स्ट स्टेप ऑफ द व्हायब्रेशन द प्रॉन्ग्स ऑफ द फॉर्क कम क्लोज टू इच अदर ॲज शोन इन फिगर 15.2. सी हिअर द प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फॉर्क इज क्लोज टू इच अदर म्हणजे आतल्या बाजूला हे प्रॉन्ग्स गेलेले. द एअर मॉलिक्यूल नियर द प्रॉन्ग्स get more space to move away from each other. As a result, the air pressure in this region A, air pressure decreases. Such region in which air is at low pressure and low density. Here air pressure is low and density is also low. Therefore, this is called rarefaction. म्हणजे या ठिकाणी हा हवेचा दाब हा कमी होतो आणि त्याची घनतासुद्धा कशी होते कमी होते आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं रेरिफॅक्शन. रेरिफॅक्शन मीन्स विरलन. म्हणजे इथं हवेचा दाब हा विरळ होतो. हे आपल्याला उभ्या अशा रेषाने दाखवलेलं आहे. याला रेरिफॅक्शन असं म्हटलं जातं. देन हिअर सी द propagation of sound and medium. म्हणजे ध्वनी प्रसारण आणि माध्यम. We have learned in the 6th standard that sound travels through some material medium like sound, liquid or gas and reaches us. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 6व्या इयत्तेमध्ये आपण पाहिले की हवा, पाणी आणि स्थायू यासारख्या माध्यमातून लहरीच्या रूपाने हा प्रवास करून ध्वनी हा आपल्या कानापर्यंत पोहोचतो. बट व्हॉट इफ सच मीडियम डज नॉट एक्झिस्ट बिटवीन द सोर्स ऑफ द साऊंड अँड आवर इयर. परंतु ध्वनीचा स्रोत आणि आपला कान याच्यामध्ये जर माध्यम नसेल तर काय होईल हे पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या प्रयोगाच्या साहाय्याने ध्वनीचं प्रसारण कसं होतं आणि त्याच्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते का नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे. साऊंड जनरेशन अँड प्रोपोगेशन नीड्स मीडियम लाईक इयर. म्हणजे ध्वनीच्या निर्मितीसाठी किंवा जनरेशन म्हणजे निर्मिती आणि प्रोपोगेशन म्हणजे प्रसारण याच्यासाठी नीड्स मीडियम म्हणजे माध्यमाची आवश्यकता असते. ए सिम्पल एक्सपेरिमेंट कॅन प्रूव्ह धिस. द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट इज शोन इन द फिगर 15.3. In this figure, medium is necessary for propagation of sound.
म्हणजे ध्वनीच्या निर्मितीसाठी किंवा ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. In this experiment, a vacuum-tight bell jar is placed on a smooth horizontal place. म्हणजे या ठिकाणी इथे या प्रयोगाची रचना दाखवलेली आहे आणि या रचनेमध्ये एक काचेची हंडी सपाट पृष्ठभागावरती ठेवलेली आहे. ही काय आहे? काचेची हंडी सपाट अशा पृष्ठभागावरती ठेवलेली आहे. The bell jar is connected to a vacuum pump via a tube. म्हणजे या ठिकाणी व्हॅक्यूम पंप या हंडीला कनेक्ट केलेला आहे. नळीमार्फत ही हंडी एका व्हॅक्यूम पंपाला काय केलेली असते? जोडलेली असते. वी कॅन रिमूव्ह एअर इनसाइड द बेल जार युजिंग द व्हॅक्यूम पंप. म्हणजे निर्वात पंपाच्या, व्हॅक्यूम पंप म्हणजे निर्वात पंप, याच्या सहाय्याने हंडीतील बाहेर हवा आपण काढू शकतो. ॲज शोन इन द फिगर, द बेल जार कंटेन्स ए इलेक्ट्रिक बेल. इथं काय आहे? ही इलेक्ट्रिक बेल आहे. या बेल जारला ही इलेक्ट्रिक बेल इथे कनेक्ट केलेली आहे. विच इज कनेक्टेड टू द पॉवर सप्लाय थ्रू द लीड ऑफ द बेल जार. म्हणजे या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही बेल, इलेक्ट्रिक बेल जी आहे ती बेल हंडीमध्ये या ठिकाणी या बेलची जोडणी या हंडीच्या झाकणाद्वारे केलेली असते. म्हणजे ही बेल जी आहे ती या ठिकाणी हे जे झाकण आहे हंडीचं, त्या हंडीच्या झाकणाला या इलेक्ट्रिक बेलची जोडणी केलेली असते. ॲट द स्टार्ट ऑफ दिस एक्सपेरिमेंट द व्हॅक्यूम पंप इज ऑफ अँड द बेल जार कंटेन्स एअर. म्हणजे प्रयोगाच्या सुरुवातीला निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीमध्ये हवा असेल. इफ द की टू द इलेक्ट्रिक बेल इज नाव स्विच्ड ऑन, द बेल स्टार्ट रिंगिंग अँड द रिंगिंग कॅन बी हर्ड फ्रॉम आउटसाइड द बेल जार. म्हणजे ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिक बेल ही स्विच ऑन करतो, त्याचा स्विच ऑन करतो, त्यावेळेला त्या ठिकाणी या हंडीमध्ये असणारी बेल वाजते आणि त्या बेलचा आवाज आपल्या कानापर्यंत ऐकू येऊ शकतो. नाव इफ द व्हॅक्यूम पंप इज स्विच्ड ऑन, इट स्टार्ट रिमूव्हिंग द एअर फ्रॉम द बेल जार. आता निर्वात पंप सुरू केला आणि या हंडीमधलं हवेचं प्रमाण कमी कमी केलं, तर त्या ठिकाणी ॲज द क्वांटिटी ऑफ द एअर इनसाइड द बेल जार डिक्रीजेस, द लेवल ऑफ द रिंगिंग साऊंड हर्ड आउटसाइड ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे त्या ठिकाणी या हंडीतलं हवा आपण कमी कमी केली तर आपल्याला आवाजसुद्धा ऐकू येण्याचं प्रमाणसुद्धा कसं होईल? कमी कमी होईल. इफ द पंप इज ऑपरेटेड फॉर सफिशियंटली लॉंग पिरियड, द क्वांटिटी ऑफ एअर लाईक इनसाइड द बेल जार विल बी लो. म्हणजे जास्त हवा काढून घेतली तर त्या ठिकाणी आवाज ऐकू येणारा अतिशय लो असेल. ॲट दिस पॉईंट द लेवल ऑफ द रिंगिंग साऊंड विल ऑल्सो बी व्हेरी लो. दिस एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट दॅट साऊंड जनरेशन अँड प्रोपोगेशन नीड्स ए मीडियम. म्हणजे या हंडीमधली हवा जर आपण सगळीच काढून टाकली तर या ठिकाणी या बेल चालू केली तरीसुद्धा त्याचा आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं की ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. इफ द एअर इनसाइड द बेल जार इज टोटली रिमूव्ड, विल बी एबल टू हर द साऊंड ऑफ रिंगिंग बेल. म्हणजे जर आपण हंडीतील हवा पूर्णपणे काढू शकलो तर या विद्युत घंटीचा आवाज आपल्याला ऐकू येईल का? नो. म्हणजे आपल्याला पूर्णपणे हवा काढून टाकली तर या ठिकाणी याचा आवाज, या हंडीतील बेलचा आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. देन वी विल सी द साऊंड अँड म्युझिक. म्हणजे ध्वनी आणि संगीत यांचा एकमेकाशी काय संबंध आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे. फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी इट इज क्लिअर दॅट इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह इज चेंज्ड, डिफरंट साऊंड इज प्रोड्युस्ड. म्हणजे ध्वनी तरंगाची वारंवारता बदलली की त्या ठिकाणी आपल्याला आवाज हा सुद्धा काय असतो? वेगवेगळा आवाज ऐकू येतो.
साऊंड वेव्ज ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस डिफरंट साऊंड नोट्स. म्हणजे या ध्वनी तरंगाच्या वेगवेगळ्या वारंवारता ज्या असतात, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या साऊंड नोट्स म्हणजे स्वरांची निर्मिती होते. इन द फील्ड ऑफ म्युझिक व्हेरियस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर युज्ड फॉर क्रिएशन ऑफ साऊंड नोट्स. म्हणजे संगीतामध्ये स्वर निर्मितीसाठी वेगवेगळ्या वाद्यांचा काय केला जातो, वापर केला जातो. दिस इन्क्लूड्स इन्स्ट्रुमेंट्स लाईक सितार, व्हायोलिन, गिटार विच यूज strings for production of sound, and instrument like flute, sanai which use air blown into pipes for the production of sound. म्हणजे सतार, व्हायोलिन, गिटार यासारख्या तंतुवाद्यांचा, त्याचप्रमाणे बासरी, सनई ही जी फुंकवाद्य आहेत यांचासुद्धा या ध्वनी निर्मितीसाठी वापर केला जातो, आणि गळ्यामधूनसुद्धा वेगवेगळे स्वर निर्माण करता येतात. In string-based instrument, like frequency of vibrations of the string is changed by changing the tension on the string and or by changing the vibrations length of the string using fingers. म्हणजे तंतुवाद्यामध्ये वापरलेल्या तारावरचा ताण कमी जास्त करून, तसेच कंप पावणाऱ्या भागांची लांबी बोटांनी आपण कमी जास्त करू शकतो, आणि अशी कमी जास्त केली की त्या कंपनांची वारंवारतासुद्धा बदलते, आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी जनरेशन ऑफ डिफरंट नोट्स आर प्रोड्यूस्ड. त्याच्यामुळं काय होतं की वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती होते. इन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक फ्लुएट, द होल्स ऑन द फ्लुएट आर ऑपरेटेड ऑर क्लोज्ड चेंज द लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम इन द फ्लुएट. म्हणजे बासरीसारखी जी फुंकवाद्य आहे, त्या फुंकवाद्यात बोटांनी बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभांची लांबी कमी जास्त केली जाते. द फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह देअरफॉर चेंजेस अँड इट रिझल्ट प्रोडक्शन ऑफ डिफरंट नोट्स. त्याच्यामुळं त्या कंपनांच्या वारंवारतेमध्ये बदल होतो आणि स्वरांची निर्मिती होते. डिफरंट नोट्स कॅन बी जनरेटेड बाय चेंजिंग द वे ऑफ एअर ब्लोईंग असो. म्हणजे बासरी वादनासाठी वापरलेली फुंक बदलूनसुद्धा स्वरांची निर्मिती होते. या ठिकाणी आपल्याला हे जे सप्तकामधले 7 स्वर आहेत, सा रे ग म प द नी, या सप्तस्वरांच्या वारंवारता काय आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे. मध्ये मध्य सप्तकातील सा रे ग म प ध नी या सप्तस्वरांच्या वारंवारता या ठिकाणी दिलेले आहेत. नोट म्हणजे स्वर, सा रे ग म प ध नी, आणि साची फ्रिक्वेन्सी आहे 256 हर्ट्स. हे काय आहे, वारंवारतेचं युनिट ऑफ द फ्रिक्वेन्सी. हर्ट्स HZ याने नोट केलं जातं, आणि दिस इज द युनिट ऑफ द मेजरिंग ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सीचं एकक हर्ट्स हे आहे, आणि ते HZ या अक्षराने दर्शवलं जातं. देन रे फ्रिक्वेन्सी इज द 280, ग फ्रिक्वेन्सी इज द 312, म 346 हर्ट्स, प 384 हर्ट्स, ध 426 आणि नी 480 हर्ट्स. म्हणजे या ठिकाणी इथे या स्वरांची फ्रिक्वेन्सी खाली पुढे काय झालेली, वाढत गेलेली. साची फ्रिक्वेन्सी आहे 256 आणि नीची फ्रिक्वेन्सी आहे 480. म्हणजे या ठिकाणी इथे फ्रिक्वेन्सी ही इन्क्रीज होत गेलेली आहे. देन वी विल सी द साऊंड प्रोड्युस्ड बाय ह्युमन. म्हणजे मानवनिर्मित ध्वनी, मानवामध्ये कशा प्रकारे ध्वनीची निर्मिती होते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आयदर स्पीक ए लिटल लाऊडली or sing a song or produce humming sound like a bee and put your fingers on your throat. Do you feel some vibrations? म्हणजे थोडं मोठ्याने आपण बोललो आणि
गाणं म्हटलं आहे, सिंगिंग ए सॉन्ग ऑर प्रोड्यूस हमिंग साऊंड लाईक ए बी, किंवा मधमाशीसारखा आवाज. बी म्हणजे मधमाशी आणि हमिंग साऊंड म्हणजे मधमाशीसारखा आवाज, त्याला गुंजारव असं म्हटलं जातं, गुंजारव. पुट युअर फिंगर्स ऑन युअर थ्रोट, आणि हाताची बोटं आपल्या घशावरती ठेवली तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी कंपनं जाणवतात का? तर आपल्याला काय होतात, आपला त्या ठिकाणी कंपनंही जाणवतील. इन द ह्युमन्स साऊंड इज प्रोड्युस्ड इन द लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र, या ठिकाणी दाखवलेले बघा, लॅरिंग्स स्वरयंत्र. या ठिकाणी हे स्वरयंत्र असतं, तिथे स्वरतंतू म्हणजे व्होकल चॉर्ट, त्याच्याखाली ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका आणि इसोफेगस म्हणजे अन्ननलिका या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवलेली आहे. तर साऊंड मानवामध्ये स्वरयंत्रामध्ये म्हणजे लॅरिंग्समध्ये ध्वनी निर्माण होत असतो. व्हाईल स्वॉलोईंग फूड वी कॅन फील विथ आवर फिंगर ए हार्ट बम्प दॅट सीम्स टू मूव्ह. म्हणजे घास गिळताना, स्वॉलोईंग फूड म्हणजे घास गिळताना किंवा अन्न गिळताना आपण आपल्या हाताची बोटं जर घशावरती ठेवली तर काहीसा हलणारा एक उंचवटा या ठिकाणी आपल्याला जाणवतं. असा आपण इथून घास गिळला तर इथे आपल्याला काय होतं, घशावरती एक उंचवटा जाणवतो. ॲज शोन इन फिगर 15.5 इट इज ॲट द अप्पर एंड ऑफ द वाईड पाईप. वाईड पाईप म्हणजे श्वासनलिका, ही काय आहे, श्वासनलिका. 2 व्होकल चॉर्ट्स, बघा इथे हे व्होकल चॉर्ट आहेत. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला 2 व्होकल चॉर्ट्स म्हणजे स्वरतंतू असतात. 2 व्होकल चॉर्ट्स आर स्ट्रेच्ड अक्रॉस द व्हॉइस बॉक्स ऑर लॅरिंग्स in such way that it leaves a narrow slit between them for the passing of the air. म्हणजे हे मानवी स्वरयंत्र आहे, लॅरिंग्स इन ह्युमन. हे मानवी स्वरयंत्राची काय आहे दर्शवणारी ही आकृती आहे. आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला म्हणजे ही जी श्वासनलिका आहे त्याच्या वरच्या बाजूला हे काय असतात, स्वरतंतू असतात. आणि या स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा ही श्वासनलिकेमध्ये जाऊ शकते. व्हेन द लंग्स फोर्स एअर थ्रू द स्लिट द व्होकल चॉर्ट्स व्हायब्रेट प्रोड्युसिंग साऊंड. म्हणजे फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू जे आहेत ते काय होतात, कंप पावतात आणि त्याच्यामुळे ध्वनीची निर्मिती होते किंवा प्रोड्युसिंग साऊंड. मसल्स अटॅच्ड टू ए व्होकल चॉर्ट कॅन मेक द कॉर्ड्स टाईट आर लूज. म्हणजे स्वरतंतूंना जोडलेले स्नायू यात तंतूवरील ताण हा जो आहे तो ताण काय करू शकतात, कमी किंवा जास्त करू शकतात. द टाईप ऑर क्वालिटी ऑफ व्हॉइस इज डिफरन्स. आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचा आवाज हा निर्माण होऊ शकतो. देन वी विल सी द साऊंड जनरेशन बाय लाऊड स्पीकर. म्हणजे ध्वनिक्षेपकापासून ध्वनीची निर्मिती कशी होते हे दर्शवणारी इथं काय आहे, ही डायग्रॅम दिलेली आहे. इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ द लाऊड स्पीकर. दिस डायग्रॅम शो द इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ लाऊड स्पीकर. You know that sound can be produced using loudspeaker. म्हणजे ध्वनिक्षेपकापासून ध्वनीची निर्मिती कशी होते, म्हणजे आपल्याला माहीत आहे की ध्वनिक्षेपकापासून आवाजाची निर्मिती होते. द इंटरनल अरेंजमेंट इन द लाऊडस्पीकर इज शोन इन द फॉर्म ऑफ क्रॉस सेक्शनल व्ह्यू इन द फिगर 15.6. म्हणजे आकृतीमध्ये ध्वनिक्षेपकाची
अंतर्गत रचना ही आडव्या छेदाच्या रूपामध्ये, क्रॉस सेक्शनल व्ह्यू म्हणजे आडव्या छेदाच्या रूपामध्ये या ठिकाणी दाखवलेली आहे. इट कन्सिस्ट ऑफ ए परमनंट मॅग्नेट. यामध्ये काय असतं? परमनंट मॅग्नेट. दिस इज द परमनंट मॅग्नेट मीन्स कायम चुंबक. A coil is wound around it, and if a current flows through this coil, it also generates magnetic fields. या ठिकाणी याच्यामध्ये हा परमनंट मॅग्नेट असतो आणि त्याच्याभोवती हे कॉईल गुंडाळलेली असते आणि या कॉईलमधून विद्युत प्रवाह काय होत असतो? प्रवाहित होत असतो. आणि ज्यावेळेला हा विद्युत प्रवाह या कॉईलमधून या परमनंट मॅग्नेटमध्ये प्रवाहित होतो त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जनरेट्स म्हणजे चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होत असते. दिस यू हॅव लर्न्ड इन अर्लियर चॅप्टर इन दिस बुक. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला परमनंट मॅग्नेटमध्ये या कॉईलमधून विद्युत प्रवाह प्रवाहित होतो त्यावेळेला त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असतं. यू मस्ट हॅव सीन दॅट इफ टू मॅग्नेट्स आर ब्रॉट नियर इच अदर दे मूव्ह डिपेंडिंग ऑन देअर पोझिशन्स. म्हणजे दोन चुंबक एकमेकाजवळ जर आणले तर त्या ठिकाणी त्यांच्या स्थितीनुसार त्यांची काय होत असते? हालचाल होत असते. हे आपल्याला माहीत आहे. In the same way, here depending on the magnetic fields creates due to the coil. म्हणजे अशाच प्रकारे इथं कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार ते कुंतल मागे किंवा पुढे हलू शकतं. द कॉईल मूव्ज बॅक अँड फोर्थ म्हणजे मागे आणि पुढे हलू शकतं. द फ्रिक्वेन्सी अँड द ॲम्प्लिट्यूड ऑफ द मुवमेंट ऑफ द कॉईल डिपेंड्स ऑन द व्हायब्रेशन्स इन द करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल. म्हणजेच त्याची जी वारंवारता आणि आयाम आणि त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह हा कशा प्रकारे बदलत आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी हे या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असतं. याच कुंतलाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याची मागे पुढे हालचाल होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी इथं काय आहे? हा स्क्रीन म्हणजे पडदा आहे. ज्यावेळेला इथं इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो त्यावेळेला या ठिकाणी हा जो स्क्रीन आहे त्याची काय होत असते? मागे पुढे हालचाल होत असते. ॲज द कॉईल मूव्ज द कोनिकल स्क्रीन ऑफ द लाऊडस्पीकर विच इज अटॅच्ड टू द कॉईल ऑल्सो मूव्ज बॅक अँड फोर्थ. याच्यामुळं काय होत असते? या स्क्रीनची हालचाल ही जी आहे ती मागे पुढे होऊ शकते. दिस इज द इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ लाऊडस्पीकर. हे अशा प्रकारचे साऊंड असतात हे तुम्हाला तरी माहीत असते. गोलाकार आकाराचे किंवा असे हे साऊंड तुम्ही बघितलेलेच आहेत. वी हॅव सीन दॅट ड्यू टू बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ द प्रॉंग्स ऑफ द ट्युनिंग फॉर्क साऊंड वेव्ज आर प्रोड्युस्ड. म्हणजे आपल्याला माहीत आहे की नादकाटा जो आहे त्याच्या भुजांच्या मागे पुढे होणाऱ्या हालचालीमुळे हवेमध्ये ध्वनी तरंग निर्माण होतात. इन द सेम वे हिअर ड्यू टू बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ द लाऊडस्पीकर स्क्रीन साऊंड वेव्ज आर प्रोड्युस्ड. आणि याच प्रकारे येथे ध्वनिक्षेपकाच्या पडद्याच्या मागे पुढे होणारी जी हालचाल आहे आणि त्याच्यामुळं काय होत असते? ध्वनी तरंग निर्माण होत असतात. म्हणजे या ठिकाणी या स्क्रीनवरती स्क्रीनची अशी मागे पुढे फोर्थ अँड बॅक मोशन सुरू होते त्यावेळेला त्या ठिकाणी इथे ध्वनी तरंग निर्माण होत असतात. यू कॅन फील these vibrations of the loudspeaker screen just by gently touching the screen of a loudspeaker which is produced a sound. म्हणजे ध्वनिक्षेपकाचा वापर करून खूप मोठ्या पातळीचा आवाज हा निर्माण केला जाऊ शकतो. which is producing sound. Very loud sound can be produced
बाय यूजिंग ए लाऊडस्पीकर. म्हणजे जास्त घनतेचा किंवा जास्त क्षमतेचा आवाज हा लाऊडस्पीकरच्या सहाय्याने आपण निर्माण करू शकतो. देअरफॉर लाऊडस्पीकर्स आर यूज्ड इन पब्लिक प्लेसेस. म्हणून त्याचा उपयोग कुठं केला जातो? सार्वजनिक ठिकाणी या ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो. However, as we have learned last year, if sound level is around 100 decibels, the sound can be harmful to us. हार्मफुल म्हणजे अपायकारक किंवा त्रासदायक. म्हणजे ध्वनीची पातळी ही 100 डेसिबलपेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी निर्माण होणारा जो साऊंड आहे तो आपल्याला हार्मफुल किंवा त्रासदायक ठरू शकतो. देअरफॉर ऑल्दो द लाऊडस्पीकर कॅन बी जनरेट very loud sound, there must be limit on its loudspeaker. म्हणूनच ध्वनिक्षेपकाची क्षमता जरी उच्च पातळीचा ध्वनी निर्माण करण्याची असली तरीसुद्धा त्याच्यावरती लिमिट असणं हे गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती मर्यादा ठेवणं आवश्यक ठरतं. थँक्यू. दिस चॅप्टर इज completed. Thank you.